पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या भूतानमध्ये शेजारी प्रथम या धोरणावरील भर देण्याचा अनुषंगाने हा दौरा। भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांच्याशी मोदी चर्चा करणार। उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जनसंवाद सभेच्या निमित्ताने सांगलीच्या दौऱ्यावर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन घेणार समाधीचं दर्शन। मिरजमध्ये संध्याकाळी ठाकरेंची सभा। आज सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात निर्णय होणार। मुंबईमध्ये आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं वंचितला निमंत्रण नाही। निमंत्रण मिळेल या संदर्भात अजूनही वंचित सकारात्मक। निमंत्रण मिळालं तर बैठक आणि पत्रकार परिषदेला वंचित आपला प्रतिनिधी पाठवणार। भाजपच्या विविध आघाड्यांची भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज सकाळी 11 वाजता बैठक। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला सर्व आघाड्यांचे प्रमुख उपस्थित राहणार। महायुतीची बैठक लवकर होईल। बैठक झाली नसली तरी आम्ही संपर्कात आहोत। जेव्हा बैठक होईल तेव्हा आम्ही सूची देऊ। बैठकाच्या मुद्द्यांवरती आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। एनडीएमध्ये आणखी काही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न अमित शहा यांच्याकडून सुरू आहे। त्या संदर्भात मनसेशी देखील चर्चा सुरू आहे। अजित पवारांची माहिती। भारतीय जनता पक्ष उर्वरित जागांवरती लवकरच आपले उमेदवार घोषित करणार। लोकांची इच्छा आहे की चांगलं सरकार यावं, त्यासाठी नरेंद्र मोदींवरती लोकांचा विश्वास आहे। केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मुंडा यांचं वक्तव्य। लोकसभा जागा वाटपाची बोलणी 1-2 दिवसांमध्ये शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत सर्व 48 जागांचे सन्मानपूर्वक वाटप होईल। सुनील तटकरे यांचं वक्तव्य। नागपूर विमानतळावरील व्हीआयपी कक्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे आणि राजू पारवे यांच्यामध्ये बैठक। मुंबईमध्ये मोठी घडामोड घडण्याची शक्यता। काँग्रेसचा भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 4 जागांचा तिढा कायम। मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावरती उपस्थित केले प्रश्नचिन्ह। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी खेळी। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू। महाराष्ट्रातील जागांवरती चर्चा होईल। सांगली, भिवंडी आणि मुंबईमध्ये जागेवरती काँग्रेस ठाम। नाना पटोलेंची माहिती। संजय राऊतांच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही, पटोलेंचा राऊतांवरती निशाणा। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 2 महिलांची नावं निश्चित। चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी। सूत्रांची माहिती। गोंदिया भंडारा लोकसभेची जागा नाना पटोलेंनीच लढवावी। काँग्रेसचे नेते सचिव अमर वराडे यांची प्रतिक्रिया। तर पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या माणसालाच उमेदवारी घोषित करावी। अमर वराडे यांचा चरण वाघमारे यांच्या उमेदवारीवरून टोला। पालघर लोकसभेच्या जागेचा महायुतीचा तिढा अजूनही कायम। राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यास निवडणूक हरणार असल्याची भाजप पदाधिकाऱ्यांना भीती। तर शिंदे गटाची 8 ते 10% मतं असल्यानं ही लोकसभा भाजपनंच लढवावी। भाजप जिल्हाध्यक्षांची वरिष्ठांकडे मागणी। उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। भाजपकडून सातारच्या उमेदवारीचा निर्णय होत नसल्यानं दिल्लीला जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार। लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस नवीन चेहऱ्यांना मैदानामध्ये उतरवण्याच्या तयारीत। डॉक्टर शिवाजी कोळगे यांना काँग्रेसकडून लातूर मतदारसंघासाठी प्रथम पसंती। कार्यकर्त्यांशी संवाद साधून रामराजे नाईक निंबाळकर आज आपली दिशा ठरवणार। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट। रणजितसिंह यांच्या उमेदवारीला रामराजे गटाचा विरोध। माढा लोकसभेसंदर्भामध्ये भाजपमधील कोणीही आमच्याशी संपर्क केला नाही। आमचा उमेदवार जवळपास निश्चित झालाय। योग्य वेळी नाव जाहीर करू, जयंत पाटील यांचं वक्तव्य। कोणतीही निवडणूक आली की मनसेची कुणा कुणासोबत सेटिंग सुरू असते। उद्धव ठाकरेंना टक्कर म्हणून एखाद्या पक्षाची हात मिळवणी करायची हा मनसेचा धंदा। विनायक राऊत यांची टीका। कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाहीये आणि निवडणूक लढवण्यास अजिबात इच्छुक नाही।
मतदारसंघामध्ये मंत्री म्हणून काम करतो आहे. यवतमाळ लोकसभेसंदर्भामध्ये संजय राठोड यांचं वक्तव्य. उमेदवारी न मिळाल्यानं भाजपचे खासदार उन्मेष पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा. मात्र प्रामाणिकपणे भाजपचंच काम करत राहणार, उन्मेष पाटील यांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये सगळं उत्तम, युतीमध्ये चौथा पक्ष जोडला गेल्यानं थोडा उशीर होत असला तरी लवकरच निर्णय होईल. जागा वाटप समन्वयानं होणार आणि 45+ साठी आम्ही तयार आहोत, विखे पाटलांना विश्वास. अमरावतीची जागा भाजपच लढवणार. गेली 5 वर्ष नवनीत राणा भाजपसोबत होत्या. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. नवनीत राणा भाजपकडून निवडणूक लढवणार का, या संदर्भातल्या चर्चांना उधाण. अमरावती लोकसभा लढवण्यासाठी उद्धव ठाकरे गटही आग्रही. राणा दाम्पत्यानं वेळोवेळी उद्धव ठाकरे यांच्या केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही जागा ठाकरे गटानं लढवावी, पदाधिकाऱ्यांची मागणी. आमदार रवी राणा मुंबईसाठी रवाना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट. लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, पण आपल्याच पक्षातील नेत्यांवरती त्यांचं नियंत्रण नाही. त्यांच्याच पक्षातील नेते त्यांचं ऐकत नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची टीका. शिवाजीराव आढळरावांच्या चौथ्या पक्षप्रवेशास शुभेच्छा. अजित पवारांनी उमेदवारी जाहीर करताच अमोल कोल्हे यांनी आढळरावांना डिवचलं. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी एकाही उमेदवारानं फॉर्म भरला नसल्याचं समोर. उमेदवारी दाखल करण्यासाठी 35 व्यक्तींनी 79 फॉर्म घेतले. बारामती लोकसभेमध्ये बंडखोरीच्या पावित्र्यात असलेल्या विजय शिवतारे यांना शांत करा, अन्यथा आम्ही मावळ लोकसभेमध्ये शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाही. पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटानं मुख्यमंत्र्यांचा इशारा. महाविकास आघाडीमध्ये वर्धा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला दिल्यानं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज. काँग्रेसचा वारसा असलेल्या वर्धा मतदारसंघ पक्षानं स्वतःकडे ठेवला नाही, हे दुर्दैव. राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचं वक्तव्य. गटातटाच्या राजकारणाला रोहित पवार आणि आव्हाड जबाबदार. अमोल मिटकरी यांचा रोहित पवारांवरती हल्लाबोल. अजित पवारांना महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय महागात पडला. काम करू दिलं जात नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये रोष. बबन गीते यांचं विधान. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे, त्यांच्या आदेशाचं पालन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केलं जाईल. सुप्रीम कोर्टानं लोकसभा त्याच चिन्हावरती लढवा असंही सांगितलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशासंदर्भात अजित पवार यांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाच्या पक्षचिन्हासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं घातलेल्या अटी मान्य. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. 4 जूनला दुपारी 1:30 वाजता एक ब्रेकिंग न्यूज लावावी लागेल. सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघामधून 1,60,000 मतांनी पराभूत. भाजपच्या श्रीकांत भारतीय यांचा सुप्रिया सुळेंवरती निशाणा. विजय शिवतारेंची व्यक्तिगत दुश्मनी नाही. सासवड विधानसभेची जागा मिळाली तेव्हा शिवतारेंनी शरद पवारांसंदर्भात वक्तव्य केलं, त्यामुळे अजितदादांनी तशी भूमिका घेतली. आता शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहितंय याचा शोध सुरू. सुनील तटकरे यांचं वक्तव्य. मावळ तालुक्यामधील अजित पवार गटाचे कार्यकर्ते विजय शिवतारेंच्या विरोधात आक्रमक. शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा शिवतारेंना मावळमधून मुंबईला जाऊ देणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा. सुनित्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर. शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये पदयात्रा काढत घेतली नागरिकांची भेट. यावेळी सुनित्रा पवार यांचं ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागत. बारामतीमधील प्रत्येक व्यक्ती आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. बारामतीकरांनी सपोर्ट दिल्यामुळेच दादा आज सर्व कामं करू शकले. बारामतीच्या भाषणामध्ये सुनित्रा पवार यांचं वक्तव्य. बारामतीमध्ये सुनित्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये टकारी समाजाचा संवाद मेळावा. टकारी समाजाच्या प्रश्नांमध्ये दादा आणि मी स्वतः लक्ष घालणार, सुनित्रा पवार यांचं आश्वासन.
युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव। सोशल मीडियावरती अजितदादांची बदनामी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू, युगेंद्र पवार यांचं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आश्वासन। परभणी लोकसभा भाजपने लढवावी, भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष राहुल लोणीकर यांची मागणी। परभणीच्या जागेवरून महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने। मला संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा कचरा जमा करावा लागतोय। बुलडाण्यामधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा मोदींवरती हल्लाबोल। मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, त्यांनी राज्यामध्ये भांडणं लावू नयेत, ठाकरेंचं वक्तव्य। पुढच्या 6 महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, मेहकरच्या सभेमध्ये संजय राऊत यांचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेबाची उपमा देण्याची हिंमत उद्धव ठाकरेंचा कामगार करतो, पण गेल्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम हे टिपू सुलतानपेक्षा कमी नव्हतं, नितेश राणेंची टीका। हिंदुत्व आणि ठाकरे हे समीकरण आहे, पण उद्धव ठाकरे त्याला शेण फासतायत। औरंगजेबानंतर खरा सत्तापिकासू कोण असं विचारलं तर गल्लीतील मुलं सुद्धा उद्धव ठाकरेंचंच नाव घेतील। भाजपचे नेते संजय पांडेंचा हल्लाबोल। बजरंग सोनावणेंचा कार्यकर्त्यांसह शरद पवार गटामध्ये प्रवेश। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश। नांदेड काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे यांच्यासह समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश। अशोक चव्हाण, प्रतापराव पाटील चिखलीकर आणि ओबीसी भाजप सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते हे सुद्धा उपस्थित। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे उपस्थितीमध्ये धुळ्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक। नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपची कामं घरोघरी पोहोचवावी, बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन। प्रकाश आंबेडकरांशी अजून काहीही चर्चा झालेली नाही, असदुद्दीन ओवेसींची माहिती। तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधून भाजप पुन्हा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा इम्तियाज जलीलच निवडून येतील, ओवेसींना विश्वास। सध्या आम्ही फक्त हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर आणि किसनगंजमधून उमेदवारी जाहीर केली। महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उमेदवार उभे राहतील याची अधिकृत माहिती लवकरच इम्तियाज जलील देतील, असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य। इंडिया आघाडीचं 48 जागांपैकी बहुतेक जागांवरती एकमत। 1-2 जागांवरती चर्चा सुरू, लवकरच तोडगा निघेल, आम्हाला चांगलं यश मिळेल, खासदार विनायक राऊतांना विश्वास। परभणी लोकसभा निरीक्षकपदी माजी आमदार अमरसिंह पंडित आणि नगर दक्षिण लोकसभा समन्वयक म्हणून आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती। जास्तीत जास्त मताधिक्याने निवडणूक लढण्यासाठी जिंकण्यासाठी प्रयत्न करा, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंच्या सूचना। राज्यातील समाज बांधवांनी 100% मतदान करा, मराठ्यांचा शिक्का काय असतो हे 24 तारखेच्या सभेमध्ये सांगणार, ते बोलतात म्हणून मी बोलतो, गृहमंत्र्यांना मनोज जरांगे यांनी ठणकावलं। मला राजकारणामध्ये यायचं नाही तर चळवळ मोठी करायची आहे, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। बीड पोलीस जालन्याच्या आंदोलकांना त्रास देत आहेत, गृहमंत्र्यांनी समज द्यावी, अन्यथा महागात पडेल, जरांगेंचा इशारा। 10% मराठा आरक्षण देऊनही जात प्रमाणपत्र देण्यासाठीची अंमलबजावणी शासकीय स्तरावरती होत नाही, प्रमाणपत्र वितरण पूर्ण क्षमतेने करण्यासाठी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्या, विनोद पाटील यांची राज्य सरकारला विनंती। रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार माजी आमदार संतोष चौधरी यांचं भुसावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। संतोष चौधरी भुसावळ रेल्वे स्थानकावरती येताच कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतषबाजी आणि शहरामध्ये रॅलीचं आयोजन। राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं अमरावतीमध्ये भिंतीवरती लिहिण्यात आलेलं प्रभू श्रीरामाचं नाव पालिकेतर्फे मिटवण्यास सुरुवात। आचारसंहिता लागल्यानं पालिकेची कारवाई। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांनी महायुतीच्या विरोधात काम केलं, तर सोलापूरमध्येही राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणार।
सोलापूरमधील अजित पवार गटाचा भाजपला इशारा. गोंदियामधील आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय गेल्या 9 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित. त्यामुळे आगामी निवडणुकांवरती बहिष्कार घालण्यावरती 8 गावातील नागरिक ठाम. बारामतीमधील शरयू कारखान्याचे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे 75 लाख रुपये थकवल्याचा संचालक ऋषिकेश गायकवाड यांचा आरोप. तर सोमेश्वर परिसरामध्ये पवार गटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं असे आरोप केले जात आहेत. युगेंद्र पवार यांचं प्रत्युत्तर. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीला पोहोचायला नाना पटोलेंना उशीर. पटोलेंना उशीर झाल्यानं चेन्नीथला रागवल्याची सूत्रांची माहिती. भूषण गगराणी यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती. सौरभ राव ठाणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त, तर कैलास शिंदे यांची नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती. चांगले रस्ते आणि फुटपाथ देणं ही पालिकेची जबाबदारी आहे. याची किती वेळा आठवण करून द्यायची? या प्रकरणामध्ये अवमान कारवाई का करू नये? हायकोर्टाचा पालिकेला सवाल. स्वाभिमानी व्यापारी संघाच्या वतीनं व्यापारी मेळाव्याचं बारामतीमध्ये आयोजन. 22 मार्चला बारामतीच्या व्यापारी भवन इथे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मेळावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.